यंदा पावसाचा खंड, पावसाचं अनियमित वितरण आणि ढगाळ हवामान या सर्व कारणांमुळे काही भागात सोयाबीनची वाढ जोमदार दिसत नाहीये. अशा परिस्थितीत काही फवारण्या पिकाच्या उत्तम वाढीला मदत करतात. कोणत्या आहेत या फवारण्या? जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पिकाच्या जोमदार वाढीसाठी फवारणी करताना आपल्याला काही गोष्टी तपासायच्या आहेत. त्यात पहिले तर आपलं पीक किती दिवसांचं आहे, दुसरं म्हणजे पिकाला आतापर्यंत किती आणि कसं खत दिलंय, आणि तिसरं म्हणजे पिकामध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे का. तर सुरुवातीला जर तुमचं पीक 30 ते 35 दिवसांचं असेल आणि सुरुवातीपासूनच तुम्ही पेरणीपूर्वी आणि त्यानंतर खतमात्रा पिकाला एकदम योग्य दिली असेल, तर केवळ एखादी 19-19-19 या विद्राव्य खताची 1% म्हणजेच 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. जर पिकाला सुरुवातीला योग्य प्रमाणात खतमात्रा दिलेली नसेल, तर पिकाला 13-0-45 ची 1% म्हणजेच 10 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. 13-0-45 ही फवारणी फुलोऱ्यापूर्वी पिकाला फायदेशीर राहते. तर शेंगा भरण्यापूर्वी म्हणजेच पिकाच्या 60 ते 65व्या दिवशी त्याला 0050 ही फवारणी करावी. याशिवाय अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळेही पिकाची जोमदार वाढ होण्यात अडथळा येतो. जसं पिकामध्ये जर नत्राची कमतरता जाणवत असेल, म्हणजेच पीक पिवळं पडत असेल, तर युरिया खताची 2% म्हणजेच 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. बोरॉनची कमतरता असेल तर पानं सुरकुततात, त्याच्या कडा वाळतात. त्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड 2 ची 5 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. गंधकाची कमतरता असेल तर कोवळी पानं पिवळी पडतात आणि त्याच्या शिरा पिवळसर दिसतात. त्यासाठी सल्फेटयुक्त खताची 5 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करायची. या उलट लोहाच्या कमतरतेमध्ये शिरा हिरव्या राहतात आणि मधला भाग पिवळा पडतो. त्यासाठी मायक्रोन्यूट्रिएंट सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड 2 ची 5 मिली प्रति लिटर पाणी किंवा चिलेटेड फेरस या खताची 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. कधी कधी तर पानांवर जांभळट छटा दिसतात, त्या स्फुरदाची कमतरता दाखवतात. ही कमतरता कमी करण्यासाठी 12-61-0 किंवा 17-44-0 किंवा 0-52-34 या खताची 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करायची. पिकाची जुनी पानं पिवळी पडत असतील तर पालाशची कमतरता असू शकते. त्यासाठी 13-0-45 ची 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. त्यामुळं पिकाचं निरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. आता पिकाच्या कमतरतेनुसार त्याला खत द्यायचंय. फक्त या फवारण्या करताना लक्षात असू द्या, मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 आणि बाकी सल्फेटयुक्त खतं ही एकत्र द्यायची नाहीयेत. अशा प्रकारे फवारणी करताना पिकाची वाढ, ते किती दिवसांचं आहे आणि त्यात कोणती कमतरता आहे का हे तपासूनच फवारणी करायची आहे. ही माहिती अमरावती येथील अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन प्रकल्प प्रादेशिक संशोधन केंद्रातील सहाय्यक प्राध्यापक राजीव घावडे आणि कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्रातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन महाजन यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.